जराही साबुदाणा न भिजवता आज आपल्याला उपवासाचा एक भन्नाट पदार्थ तयार करायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 1 कप साबुदाणा लागणार आहे, तो देखील कच्चा, आणि 1 कच्चा बटाटा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। कमी साहित्यामध्ये त्याचबरोबर कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपला हा पदार्थ बनून तयार होतो। आतून एकदम पोकळ आहेत आणि वरून एकदम छान कुरकुरीत आहेत। साबुदाण्याचा हा पदार्थ तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाट्यावरील आपण साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून घेतलेला बटाटा मी या ठिकाणी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। पाण्यामध्ये घातल्यामुळे बटाटा काळा पडत नाही। बटाट्याची आपण या ठिकाणी फोडी कट करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला या फोडी कट करून घ्यायच्या आहेत। बटाटा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला बटाटा देखील आपण पाण्यामध्येच ठेवलेला आहे। जोपर्यंत आपल्याला या बटाट्याचा वापर करायचा नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा आहे। आता बटाटा आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया। आता मिक्सरचं मी या ठिकाणी मोठं भांडं घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण जराही भिजवलेला नाहीये किंवा भाजून देखील घेतलेला नाही, कच्चा साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे। 1 कप आपण या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। जास्तही आपण याला बारीक केलेलं नाहीये, थोडंसं जाडसरच आहे। आता या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे। जो बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवला होता त्या बटाट्यामधील पाणी काढून टाकायचे आपल्याला आणि बटाटा आपल्याला साबुदाण्यावरती घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, मीठ घालून घेतलेलं आहे। 1/4 कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचे। पाव कप मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पाणी जर आपण सुरुवातीला जास्त घातलं तर हे मिश्रण छान व्यवस्थित असं वाटल्या जात नाही, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालतच हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर पूर्ण पाणी मी यामध्ये किती घातलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बटाटा व्यवस्थित असा बारीक झालेला आहे, मिरच्या देखील छान बारीक झालेल्या आहेत। आता परत मी यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालून घेणार आहे। 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला 2 कप पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घातलेले आणि मिश्रण वाटून घेतलेलं आहे। परत मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी यामध्ये परत आणखी अर्धा ते पाऊण कप पाणी घातलेलं आहे। परत आपण मिक्सरला याला फिरून घेतलेलं आहे। आता मिश्रण तुम्ही बघू शकता एवढं पातळ आपण तयार करून घेतलेलं आहे। जास्त घट्ट देखील आपल्याला मिश्रण ठेवायचं नाहीये। यामध्ये जर पाणी कमी असेल तर आपले भज्जे तेलामध्ये फुटू शकतात। आता मिश्रण आपण छान पातळ तयार करून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये मी या ठिकाणी मिश्रण काढून घेतलेलं आहे। 2 कप पाणी वापरून मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला जरा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी एक चटणी तयार करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या ठिकाणी ओल्या नारळाचे काही काप घालून घेतलेले आहेत। भाजून छिलका काढून घेतलेले शेंगदाणे आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत 2 ते 3 चमचे। 2 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। 2 चमचे आपण यामध्ये दही घातलेलं आहे। जास्त आंबट नसलेलं दही मी या ठिकाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये आणि चटणी आपल्याला मिक्सरला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। चटणी आपल्याला एकदम पातळ तयार न करता थोडीशी घट्ट तयार करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला ही चटणी बारीक करून घेतलेली आहे। आता ही चटणी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही जिऱ्याचा तडका यावरती घालू शकता। तर यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे चटणीला आपले छान आंबटपणा आलेला आहे। साबुदाणा देखील आता छान असा फुललेला आहे। मिश्रण आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एवढं पातळ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही। तर तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती आपण तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे भजे सोडून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला मी मध्यभागी 2 ते 3 भजे सोडलेले आहेत। त्याच्या बाजूने आपण गोल आकारामध्ये हे भजे सोडलेले आहेत। गोल आकार देऊन घ्यायचे या भज्याला। तर अशा पद्धतीने आपण तेलामध्ये एक एक करून गोल आकारामध्ये भजे सोडून घेतलेले आहेत। भज्याचं मिश्रण आपलं थोडंसं पातळ आहे त्यामुळे भजे तेलामध्ये गेल्यानंतर एकमेकांना चिटकतात। भजे तळून झाल्यानंतर हे भजे वेगळे केल्यानंतर व्यवस्थित असे निघतात देखील। तुम्हाला जर वेगवेगळे भजे तयार करायचे असतील तर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तळून घ्या। मी या ठिकाणी एकत्रित गोल आकारामध्ये हे तळून घेणार आहे, त्यामुळे मी थोडे जास्त भजे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच तळू द्यायचं आहे। अजिबात झाऱ्या लावायचं नाही किंवा कुठलाही चमचा लावायचं नाही। एक बाजू आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अशी तळू द्यायची आहे। आता बघू शकता तुम्ही भजे मी 2 ते 3 मिनिट तळू दिलेले आहेत, तेलाच्या वरती आलेले आहेत। आता आपल्याला याला पलटी करून घ्यायचे। झाऱ्याच्या मदतीने आपण याला पलटी करून घेतलेला आहे। आता दुसरी बाजू आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे। एक बाजू मस्त अशी तळलेली आहे। आता मस्त रंग बदलेपर्यंत मी याला तळून घेतलेलं आहे। छान कुरकुरीत झालेले आहेत, आतून छान पोकळ झालेले आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। झाऱ्यावरती आपल्याला जरा वेळेला पकडायचं आहे, म्हणजेच यामध्ये काही तेल गेलं असेल ते पूर्णपणे निथळून जाईल। आणखीन एक बॅच आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरतीच आपण याला तळून घेतलेला आहे। आता आणखीन काही भजी आपण तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। आता हे देखील आपल्याला छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अल्टी पलटी करत आपण याला देखील छान असं तळून घेतलेलं आहे। आकार बघू शकता तुम्ही, एकदम छान गोल आकार आलेला आहे। मस्त असं आपण उपवासाचा हा भन्नाट पदार्थ तयार करून घेतलेला आहे। एकदम छान कुरकुरीत झालेला आहे आणि कमी वेळामध्ये तयार झालेला आहे।
जास्त कुठली मेहनत नाही किंवा कुठली पूर्वतयारी देखील करायची गरज नाही आहे. तर एकदम झटपट पद्धतीने आपण हा पदार्थ तयार केलेला आहे. चटणी देखील तयार केलेली आहे. रंग देखील छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे. उपवासाच्या दिवशी जर एकदम झटपट तयार होणारं आणि चटपटीत असं काही खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटा वापरून हे किंवा उपवासाचा हा पदार्थ तयार करू शकता. तर या एकादशीला तुम्ही हा पदार्थ नक्कीच एकदा बनवून बघा. चटणीसोबत एकदम भन्नाट लागतो. उपवासालाच हा पदार्थ बनवावं असंही काही नाही. उपवास नसेल तेव्हा देखील तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. स्वातीस मराठी रेसिपी नावाने सर्च केलात तर फेसबुकला देखील तुम्हाला चॅनलचं पेज भेटेल आणि इंस्टाग्रामला देखील तुम्ही स्वातीस मराठी रेसिपी सर्च केला तर तुम्हाला तिथे देखील आपल्या चॅनलचं पेज भेटेल. त्याला देखील फॉलो करा, म्हणजे त्यावरती देखील तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.